नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी धडा 5वा म्हणजे कविता आहे आपली तिरंग. या कवितेविषयी आपण जाणून घेणार आहोत, ऐकणार आहोत, म्हणणार आहोत आणि वाचणार आहोत. तर पाहूया तिरंगा. तिरंगा म्हणजे भारताचा राष्ट्रीय ध्वज, त्याला आपण बोलतो तिरंगा. काय बोलतो? ऐका, म्हणा, वाचा. विश्वशांतीचे आणि समतेचे ब्रीद आपुले राखूया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया. विश्वशांतीचे आणि समतेचे म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगामध्ये शांती पसरली पाहिजे आणि सगळीकडे समता म्हणजे आपण सगळे समान आहोत हे ब्रीद आपण राखले पाहिजे. हे ब्रीद आपण राखूया. चला चला रे आज आपल्या खांद्यावर तिरंगा मिरवूया. आपल्या खांद्यावर काय मिरवायचंय? तिरंगा. जात धर्म हे ते विसरून जाऊ आपण सारे भाऊ भाऊ. भारत भूच्या छत्राखाली ऐका आपुले राखूया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया. आता जात धर्म, आपली जी जात धर्म आहे ते सर्व आपण विसरून जाऊ. आपण सगळे भाऊ भाऊ म्हणजे आपण सर्व भावाभावासारखे राहूया. भारत भूच्या छत्राखाली म्हणजे भारत भूमीच्या छत्राखाली. छत्र म्हणजे काय असतं? एक छप्पर असतं घराला, तशी भारत भूमी एक छप्पर आहे, त्याच्या खाली आपण राहूया आणि ऐका आपले राखूया म्हणजे आपले एकता आहे ते आपण राखूया. चला चला रे आज तिरंगा खांद्यावर मिरवूया आणि आपण आपल्या खांद्यावर तिरंगा मिरवूया. भीती न आम्हा मुळी कुणाची अबद्ध छाती या हिमालयाची. भय कशाला आक्रमणाचे शिहुर शिपाई होऊया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया. आपण कशाचीच भीती बाळगायची नाही, कारण आपल्याकडे आपली जी छाती आहे ती कशी आहे? हिमालयाची. हिमालय पर्वता एवढी अभेद्य छाती आपल्याकडे आहे, म्हणून आपल्याला कोणाला कशाची घाबरायची अजिबात गरज नाही आहे. भय कशाला आक्रमणाचे शूर शिपाई होऊया म्हणजे आपल्यावर कोणी आक्रमण करेल, आपल्यावर कोणी हमला करेल, वॉर करेल आपल्याशी, त्यावर आपण घाबरायचं नाही, कारण आपण त्यासाठी आपण काय होऊया? शूर शिपाई होऊया. हे बघा आपल्या शिपाई दाखवलेले आहेत, बघितलं तुम्ही चित्रामध्ये, तसे आपण शूर शिपाई होऊया आणि आपल्या खांद्यावर काय मिळवूया? तिरंगा. काय मिळवूया? तिरंगा. पाऊल आता पुढेच टाकू भारत भूची कीर्ती राखू. हरित क्रांतीचा विज्ञानाचा मंत्र संजीवन गावूया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया. आता आपण आपले पाऊल पुढे टाकूया. आपले पाऊल पुढे टाकता टाकता आपली भारतभूमी आहे तिची आपण कीर्ती राखूया. हरित क्रांती म्हणजे आपल्या संपूर्ण भारत आहे त्याला पूर्ण हरित म्हणजे संपूर्ण हिरवा करूया आणि विज्ञानाचा मंत्र संजीवन गावूया. आणि आपले जे विज्ञान आहे, विज्ञानाची क्रांती आहे, तिचा मंत्र संजीवन. संजीवन म्हणजे पुन्हा जीवित करून ती आपण त्याच्या मंत्र आपण संपूर्ण जगाला गावून दाखवूया. आणि चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिळवूया आणि आपल्या खांद्यावर काय मिळवूया? तिरंगा. डॉक्टर प्रकाश गोसावी यांची ही सुंदर कविता आहे तिरंगा. काय आहे? तिरंगा. आता या कवितेमध्ये नवीन शब्द आलेले आहेत ते पाहूया. विश्व म्हणजे जग. ब्रीद म्हणजे व्रत. छत म्हणजे आश्रय. अभेद्य म्हणजे न तुटणारे. भय म्हणजे भीती. आक्रमण म्हणजे हल्ला. हरित क्रांती म्हणजे शेती उत्पादनात वेगाने झालेली वाढ. संजीवन म्हणजे चिरंतन शाश्वत. आता आपले ब्रीद काय आहे? विश्वशांतीचे आणि क्षमतेचे. मग आपलं पहिल्याचं उत्तर काय आहे? आकृती रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आता ज्या ज्या ठिकाणी रिकाम्या जागे ते आपण भरून घेऊया. आपले ब्रीद म्हणजे काय आहे? विश्वशांतीचे, समतेचे. विश्वशांती व समता हे आपले ब्रीद आहे. आता रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. विश्वशांतीचे आणि समतेचे ब्रीद आपले राखूया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया. दुसरा आहे डॅश विज्ञानाचा मंत्र संजीवन गावूया. तर हरित क्रांतीचा विज्ञानाचा मंत्र संजीवन गावूया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिळूया. इथे मिस्टेक झालेले, हीच रिकामी जागा इथे आहे. आता खाली प्रश्नाची उत्तरे लिहा. हिमालयाची छाती अभेद्य आहे असे कवीने का म्हटले आहे? याचं उत्तर आहे हिमालय पर्वत भारताचा अविभाज्य भाग आहे. हिमालय पर्वत एकदम अभेद्य आहे, त्याला तोडून कोणीही आपल्या भारतामध्ये सहजासहजी प्रवेश करू शकत नाही, म्हणून हिमालयाची छाती अभेद्य आहे असे कवीने म्हटले आहे. हे तुम्हाला वहीत लिहायचंय
आपण सारे भाऊ भाऊ, प्रश्न पहिला झालेला आहे. दुसरा, आपण सारे भाऊ भाऊ या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर आपण सारे भाऊ भाऊ म्हणजे आपल्या देशामध्ये सर्व जाती धर्माचे जेवढे सर्व लोक आहेत ते सर्व फक्त माणुसकीचे नाते जपतो. सगळे माणुसकीच्या नात्याने एकत्र राहतात. ते सारे एकमेकांना भावाभावासारखे आहेत. हा या ओळीचा समजलेला अर्थ आहे. आता तुम्हाला पुढे विचार करावा सांगा. हे तुम्हाला तुमच्या मर्जीने लिहायचं. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतील. तिरंगा बोलू लागला तर तिरंगा बोलू लागला तर काय काय होईल ते करायचं. ते तुम्हाला निबंधासारखं लिहायचंय 8 ते 10 ओळीमध्ये. आता प्रश्न दुसरा, सैनिकाच्या मुलाखतीसाठी प्रश्न तयार करा. आपले जे सैनिक असतात, जे सीमेवर असतात त्यांच्या मुलाखतीसाठी म्हणजे त्यांना आपण भेटून त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचे, त्यासाठी आम्हाला मुलाखती तयार करायचे आहेत. आता कवीचे नाव आहे डॉक्टर प्रकाश गोसावी. काय आहे? डॉक्टर प्रकाश गोसावी. कवितेचा विषय आहे तिरंगा. कवितेतील आवडलेली ओळ काय आहे आपण? तर भय कशाला आक्रमणाचे शूर शिपाई होऊया. भय कशाला आक्रमणाचे शूर शिपाई हो या. याच्यामध्ये कवितेची आवडलेली ओळ आहे भय कशाला आक्रमणाचे शूर शिपाई होऊया. शूर शिपाई शूर शिपाई होऊया. याच्यामध्ये आपल्याला कशाची भीती न बाळगण्यासाठी आपल्याला शूर शिपाई व्हायचं आहे. कवितेतील ही आवडलेली ओळ आहे. कवितेतील खाली शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा व लिहा. ऐक्य. आपले वाक्य. खाली शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा. तर ऐक्य. आपण आपले ऐक्य जपूया. कीर्ती. आपल्या भारताची कीर्ती सर्वत्र पसरूया. छत्र. आपण भारत भूमीच्या छत्राखाली स्थिर आहोत. अभेद्य. हिमालय पर्वत अभेद्य आहे. आता कवितेत आलेले शब्द, चौकटीत आलेले शब्द आपल्याला लिहायचे. याच्यामध्ये कवितेत आलेला भाऊ आलेला आहे, नंतर विश्व आलेला आहे, नंतर छाती आलेला आहे, शूर आलेला आहे का नाही, हरित क्रांती आलेला आहे, ऐक्य आलेला आहे, नंतर हिमालय आलेला आहे, संजीवन आलेला आहे, कीर्ती आलेला आहे, भीती आलेली आहे, अजून काय होता, जात आलेला आहे, शूर आलेला आहे. आता विरुद्धार्थी शब्द शूर, घाबरट. विरुद्धार्थी शब्द घाबरट. कीर्ती, अपकीर्ती. गटात न बसणारा शब्द बघा. राखणे, मिरवणे, तिरंगा, होणे. तर तिरंगा या सगळ्या क्रिया आहेत. शिपाई, हिमालय, शूर, भारत. शूर हा विशेषण आहे. पांढरा, गोळ, हिरवा, केशरी. गोळ, बाकी सगळे कलर आहेत. नंतर ते, मी, भाऊ, आम्ही. तर भाऊ. आता कप, काप, वस्तू, वास्तू, घर, घार, पर, पार यावर आपल्याला स्वरचिन्ह फरक ओळखून घ्यायचा. आता कप, चहाचा कप आणि फळांचा काप. आपण फळ कापतो त्यांचा काप होतो. पर म्हणजे पंख. पार म्हणजे आपण जे झाडावर बघतो वाडाचा पार. वस्तू, सजीव वास्तू. आणि वास्तू म्हणजे घर. आता इथं घर म्हणजे काय येईल आपल्याला? घराला समानार्थी शब्द. म्हणजे आपण गरुड बोलू शकतो. घराला काय बोलू शकतो आपण? वास्तू बोलू शकतो.
आता चर्चा करूया. भारतातील पर्वतांची माहिती मिळवण्यासाठी शिक्षकांसोबत संवाद साधा. यावेळी तुम्हाला शिक्षकांसोबत बोलायचं आहे. भारत माझा देश याच्यावर मित्रमित्रांसोबत गप्पा मारायच्या. स्वातंत्र्य दिनाबाबत शाळांमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांविषयी वर्गात चर्चा करायची आहे. आता लिहिते वया तुम्हाला सगळं लिहायचं आहे. तुमच्या शाळेतील स्वातंत्र्य दिन कसा साजरा होतो तुमच्या शब्दात लिहायचा आहे. स्वातंत्र्य दिनाबद्दल सैनिकांसाठी शुभेच्छा संदेश लिहा. कबड्डी राज्य खेळाचे 6 ते 8 ओळीत माहिती लिहा, हे तुम्हाला लिहायचं आहे. नंतर हरित क्रांतीविषयी माहिती लिहायची आहे. आपले राज्य प्रतीके हरिया, नंतर आहे तामण, शेकरू, ब्ल्यू मॉर्मॉन, आपला आवड खेळ आहे कबड्डी राज्याचा, आणि मुख्य फळ आहे राज्याचा आंबा. अशा प्रकारे तिरंगा ही कविता आपली शिकून झालेली आहे. तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जास्तीत जास्त मुलापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा आणि काय बोलतो चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.